उमरगा शहरातील डिग्गी रोड परिसरात भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तब्बल 2,75,250 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अब्दुल वाहब शमशुद्दीन शेख लदाख हे दिनांक 8 जून 2026 रोजी सकाळच्या सुमारास घराबाहेर गेले होते। याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील कपाटांची झडती घेत चोरट्यांनी 24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 12 तोळे वजनाचे चांदीचे दागिने असे एकूण 2,75,250 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। घरफोडीची घटना निदर्शनास आल्यानंतर अब्दुल वाहब शेख यांनी उमरगा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305 अ आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचा पुढील तपास उमरगा पोलीस करीत असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली आहे। शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।